श्रीराम समर्थ गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद भगवद्गीतेचं प्रयोजन काय आहे हे आपण पाहतो आहोत. आत्मतत्वाविषयीचं ज्ञान करून देऊन अज्ञान नाहीसं करणं आणि अज्ञानातून निर्माण झालेल्या या मायेचा, भवसागराचा, संसाराचा, प्रपंचाचा ऱ्हास घडवून आणणं. मनुष्याच्या मनातील द्वंद्व नाहीसं करणं, दुःख नाहीसं करणं आणि त्याला सच्चिदानंद स्वरूपाची म्हणजेच त्याच्या स्वतःच्या खऱ्या मीची ओळख करून देणं आणि तेच तू आहेस, तत्त्वम असि, हे त्याच्या मनावर बिंबवणं हा गीतेचा महत्त्वाचा उद्देश आहे आणि हेच गीतेचं प्रयोजन आहे. सच्चिदानंद स्वरूप असणारा परमात्मा परमेश्वर हाच तू आहेस, किंवा फार तर आपण असं म्हणू त्याचाच तू अंश आहेस, त्याचाच तू एक छोटासा भाग आहेस. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ही जी प्रचिती घेतली आणि जे उद्गार त्यांनी काढले, देवा मीची तू आणि तूची मी, याची अनुभूती आपण सर्वांनी घ्यावी. आपल्या सर्वांना तो अनुभव घेता यावा. आपण तोच आहोत हे आपल्या मनाला पटावं, मनावर बिंबावं, हाच गीतेचा प्रमुख उद्देश आहे आणि हेच प्रयोजन आहे. आणि हे साध्य करणं हाच प्रत्येक मनुष्याचा परमपुरुषार्थ आहे. आपल्याला 4 पुरुषार्थ माहिती आहेत: धर्म, अर्थ, काम, मोक्ष. परंतु त्या 4ही पुरुषांच्याही पेक्षा अगोदर सर्वात महत्त्वाचा पुरुषार्थ कुठला असेल तर आत्मतत्वाला जाणून घेणं, आत्मज्ञान प्राप्त करून घेणं आणि त्या आत्म्याची अनुभूती मिळवणं आणि मीच तो आहे हा अनुभव घेणं, हा परमपुरुषार्थ आहे. आपल्या स्वतःच्या खऱ्या मीला ओळखणे, जाणणे, समजून घेणे, त्याच्याविषयी ज्ञान प्राप्त करून घेणं आणि त्या स्वस्वरूपामध्येच सदैव विलीन होणं, मग्न होणं, एकरूप होणं, एकजीव होणं, हे आपल्या आयुष्याची इति कर्तव्यता किंवा आपल्या आयुष्याचं परम उद्दिष्ट आहे. थोडक्यात काय तर अज्ञानाची निवृत्ती आणि स्वतःच्या स्वस्वरूपाची म्हणजेच आत्मतत्वाच्या ज्ञानाची प्राप्ती. आणि हे घडवून आणण्यासाठीच भगवंताने स्वतः श्री गोपाल कृष्णाने पार्थाला म्हणजेच अर्जुनाला हा उपदेश केलेला आहे. भगवंताने जरी अर्जुनाला सांगितलेली ही गीता असली तरी त्याचं संकलन करून तिला महाभारतामध्ये
समाविष्ट करण्याचं महान कार्य भगवान श्री वेदव्यासांनी केलेलं आहे. कारण त्यांची बुद्धी अलौकिक आणि असामान्य असून चिंतनशील आणि प्रगल्भ होती. आत्मतत्व जाणणारे ते तत्वद्रष्टे होते किंवा ते स्वतःच आत्मस्वरूप होते. आणि म्हणून भगवान श्री वेदव्यासांनी याचं संकलन करून महाभारतामध्ये ही गीता समाविष्ट केली. 18 अध्यायांची असणारी ही गीता अद्वैत सिद्धांत प्रतिपादित करते. आता अद्वैत सिद्धांत म्हणजे काय ते आता आपण थोडंसं समजून घेऊया. द्वैत याचा अर्थ दोन. जिथे दोन असतात तेव्हा त्याला द्वैत म्हणायचं आणि जिथे एकच असतो तेव्हा त्याला अद्वैत म्हणायचं. म्हणजे बघा, आपण सर्वसामान्य माणसं द्वैतामध्ये जगत असतो. त्याचं कारण असं आहे की आपण म्हणताना काय म्हणतो, मी देवळात जातो. म्हणजे देवळात जाणारा मी वेगळा आणि ज्याचं दर्शन घेण्यासाठी मी देवळात जातोय तो परमात्मा वेगळा. म्हणजे दोन व्यक्ती आल्या इथं, मी वेगळा आणि परमात्मा वेगळा. मी पूजा करतो याचा अर्थ काय होतो, पूजा करणारा मी वेगळा आणि ज्याची पूजा मी करतोय तो भगवंत वेगळा. मी नमस्कार करतो म्हणजे नमस्कार करणारा मी वेगळा आणि ज्याला नमस्कार करतोय तो भगवंत वेगळा. अशा रीतीने आपण सर्वसामान्य माणसं भगवंतापासून वेगळे असतो, स्वतःला अलिप्त समजत असतो आणि स्वतः भगवंतापासून विभक्त असतो, दूर असतो. आता एक गोष्ट आणखीन एक लक्षात घ्या, विभक्त याचा अर्थ काय, जो एकमेकांपासून दूर आहे त्याला विभक्त म्हणतात, नाही का. पूर्वी आपल्याकडे एकत्र कुटुंब पद्धती होती. एकत्र कुटुंब म्हणजे काय, आई वडील मुलं भाऊ बहिणी आत्या मामा काका आजी आजोबा नातवंड मावश्या सगळे आपण एकत्र राहत होतो आणि म्हणून त्याला एकत्र कुटुंब म्हणायचे. हल्ली काय झालं आहे की नोकरी धंद्यामुळं म्हणा किंवा प्रत्येकाच्या करिअरमुळं म्हणा, नवरा बायको एकच जोडी घरापासून वेगळी राहू लागली आणि म्हणून प्रत्येक घरोघरी हल्ली नवरा बायको आणि त्यांचं एखादं मूल किंवा फार फार तर 2 मुलं असं चित्र आपल्याला दिसतं आणि म्हणून याला विभक्त कुटुंब पद्धती म्हणतात. मग जो एकत्र नाही त्याला आपण विभक्त म्हणतो. म्हणजे जो भगवंतापासून वेगळा आहे तो विभक्त आहे आणि विभक्त आहे म्हणजेच भक्त नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपण सर्वसामान्य माणसं स्वतःला जरी भक्त समजत असलो तरी आपण भक्त नाही, आपण विभक्त आहोत. कारण आपण भगवंतापासून स्वतःला वेगळे समजतो आणि यालाच द्वैत म्हणतात. द्वैत म्हणजे दोन, मी वेगळा आणि भगवंत वेगळा असे 2 भाग जिथं असतात त्याला द्वैत म्हणतात. ठीक आहे, हरकत नाही. द्वैतातून आपण सुरुवात जरी केली तरी हळूहळू आपण भगवंताच्या जवळ 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 जायचं आहे. आणि एक दिवस असा येईल
की भगवंत आणि मी आम्ही वेगळे नाही, आम्ही एकच आहोत. मग आपण भक्ती करता करता, पूजा करता करता, नामस्मरण करता करता, मनन चिंतन करता करता, ध्यान करता करता त्या भगवंताच्या इतके जवळ जातो, इतके जवळ जातो, इतके जवळ जातो की एक दिवस आपणच भगवंत होऊन जातो. आणि याच अवस्थेचं वर्णन तुकाराम महाराजांनी आपल्या एका अभंगामध्ये केलं आहे. ते म्हणतात, देव पहाया गेलो आणि देवची झालो. किंवा ज्ञानेश्वर महाराज जसं म्हणतात, देवा मीची तू आणि तूची मी. अशी अवस्था जेव्हा आपल्याला प्राप्त होते त्याला अद्वैत अवस्था असं म्हणतात. आता ही अद्वैत अवस्था म्हणजे दोन नाही, एकच. मग आता एकच कोण? तर त्यातला जो मोठा असतो तो एकच शिल्लक राहतो आणि लहान जो असतो किंवा गौण जो असतो तो नाहीसा होतो. आता हे लक्षात येण्यासाठी आणखीन एक दृष्टांत तुम्हाला सांगतो. नदी जोपर्यंत वाहते आहे तोपर्यंत त्याला आपण नदी म्हणतो. वाहता 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 नदी समुद्राच्या जवळ जाते, जवळ जाते, जवळ जाते आणि तोपर्यंत ती नदीच असते. पण एक सीमारेषा ओलांडली आणि नदी त्या रेषेच्या पलीकडे गेली की ती समुद्राला जाऊन मिळते. आणि समुद्राला एकदा जाऊन मिळाल्यानंतर नदी नाहीशी होते आणि उरतो तो फक्त समुद्र, नाही का? म्हणून समुद्रच उरतो. जो मोठा आहे, भव्य दिव्य आहे, तो शिल्लक राहतो आणि नदी ही गौण आहे, छोटी आहे, लहान आहे, म्हणून ती नाहीशी होते. तसं भक्त जेव्हा भगवंताकडे जातो 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 आणि एक क्षण असा येतो की मी नाहीसा होतो आणि मी नाहीसा होतो आणि भगवंतच शिल्लक राहतो. आणि ही जी अवस्था आहे त्याला अद्वैत अवस्था म्हणतात आणि यालाच भक्त म्हणायचं. भक्त म्हणजे भगवंताशी एकरूप झालेला, भगवंतामध्ये विलीन झालेला, भगवंतामध्ये एकत्व पावलेला तो भक्त. आज आपण सगळेजण विभक्त आहोत, हरकत नाही. पण विभक्त असून सुद्धा आपण भक्ती करत करत, चिंतन मनन करत करत, ध्यान करत करत, नामस्मरण करत करत भगवंताच्या जवळ जायचं आहे. आणि एक दिवस, एक क्षण असा आपल्या आयुष्यामध्ये येईल की आपण आपल्या स्वतःला मारून टाकायचं आहे, नाहीसं करायचं आहे आणि आपणच भगवंत व्हायचं आहे. ती अवस्था जी आहे त्याला अद्वैत अवस्था म्हणतात. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये या अद्वैत अवस्थेचंच वर्णन केलेलं आहे. आणि हे अद्वैत अमृत सबंध 18 अध्यायामध्ये भगवद्गीतेतून आपल्याला प्राप्त होतं. द्वैतामध्ये भय असतं, संसार असतो, पण अद्वैतामध्ये भय नाही. मीच भगवंत आहे म्हटल्यानंतर मला कुणाची भीती वाटण्याचा प्रश्नच येत नाही. आणि म्हणून बघा, हे सगळे जे मोठी संत मंडळी असतात किंवा सद्गुरू पदाला पोचलेली व्यक्ती असतात, ते स्वतःच आत्मतत्व झाल्यामुळे, ते स्वतःच भगवंत स्वरूप झाल्यामुळे त्यांच्या मनातून भय नाहीसं होतं. त्यांना कुठल्याही इतर जीवाची भीती वाटत नाही. कारण जे जे भेटे भूत ते ते मानी भगवंत, अशी त्यांची अवस्था झालेली असते. आणि म्हणून त्यांना जिकडे तिकडे भगवंतच दिसतो. परंतु आपल्याला सध्या आजच्या काळामध्ये ती दृष्टी अजून प्राप्त झालेली नसल्यामुळे
आणि आपण सगळी माणसं देहाला महत्त्व देत असल्यामुळे आणि आपल्या मनामध्ये देहबुद्धी प्रबळ असल्यामुळे, प्रभावित असल्यामुळे आपल्याला इतर देहांविषयी भीती वाटते. मग साप आला तर आपण घाबरतो, जंगलामधून जात असताना वाघ आला तर आपण घाबरतो. परंतु संतांच्या आयुष्यामध्ये साप त्यांच्या अंगावर येऊन बसतात, वाघ त्यांच्या जवळ येऊन बसतात, परंतु त्यांना त्याची भीती वाटत नाही. कारण आपण त्यांना वाघ समजतो, आपण त्यांना साप समजतो, पण संत त्यांना भगवंत समजतात. आणि जो परमात्मा माझ्या आत आहे तोच परमात्मा वाघाच्याही आत आहे आणि तोच परमात्मा सापाच्याही आत आहे. आणि म्हणून मीच मला का घाबरू अशी अवस्था त्यांची झालेली असल्यामुळे ही जी मंडळी असतात त्यांच्या मनातून भीती, भय या गोष्टी नाहीशा झालेल्या असतात. आणि म्हणून जिथे द्वैत आहे तिथं भीती आहे, पण जिथे अद्वैत आहे तिथं भयमुक्तता आहे. अशा प्रकारे गीता अद्वैताचं प्रबोधन करून द्वैतरूपी असणाऱ्या या संसाराचा नाश करते, ऱ्हास करते. आणि म्हणून तिला भवद्वेषिणीं म्हणजे संसाराचा द्वेष करणारी, म्हणजेच संसाराचा, भवसागराचा नाश करणारी असं म्हटलेलं आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.